वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आता आहे दीपिकाचं लग्न फेब्रुवारीमध्ये, हो की नाही दीपिका? हो. आणि आम्ही करतो दीपिकाची शॉपिंग. सगळं शॉपिंगमध्ये आम्ही काय काय केलं आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता आम्ही वामनहरी पेठेमध्ये आलो आहोत दीपिकाला मंगळसूत्र घ्यायला. बोरिवलीला आलो आहे, बोरिवलीला ट्रेननी आलो, नाही तर झोपली आहे घरी. हरी पेठे ज्वेलर्स तिथे जाऊन आम्ही शॉपिंग करणार आहोत. सो दीपिका एक्सायटेड फॉर वेडिंग. सासू सासरे आणि येणार आहेत. सो त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ. मग तुम्हाला दाखवते मी काय काय कुठलं दीपिका सिलेक्ट करणार आहे मंगळसूत्र. नाही, कविता करणार आहे. मी करणार आहे का? ओके. आणि वामनहरी पेठेमध्ये खूप छान असं मंगळसूत्राचं कलेक्शन होतं. सो दीपिकाला सगळे डिझाईन्स खूप आवडत होते आणि खूप छान असं तिने मंगळसूत्र सिलेक्ट केलं होतं. आणि दीपिका आणि निनाद बघा किती क्यूट कपल्स. आणि अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केली. दीपिकाचं मंगळसूत्र फायनली झालं आणि खूप सुंदर असं मंगळसूत्र तिने सिलेक्ट केलं होतं. डिझाईन पण खूप छान होती, युनिक होती. आणि आमच्यामध्ये असं वाटीचं मंगळसूत्र फर्स्ट टाईम तरी असंच घालतात आणि खूप सुंदर वाटतं मराठी लुकमध्ये. त्याच्यानंतर त्या लोकांनी आम्हाला चहा कॉफी पण ऑफर केली. आणि अशा प्रकारे नाही दीपिकाचं मंगळसूत्र फायनलाईज झालं. त्याच्यानंतर मी दीपिकाला वेडिंग गिफ्ट घेतलं होतं, हे इयरिंग्स. तिला कधीपासून इयरिंग्स मला द्यायचे होते गिफ्ट, कारण की ती इयरिंग्स घालतच नाही त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट गेलो दीपिकाची रिसेप्शन लुकची साडी फायनलाईज करायला, कारण की आम्ही बोरीला आलो होतो तर डिसाईड केलं की इथेच घेऊन टाकूया. तर कल्पीमध्ये आलो होतो, तुम्हाला माहितीच असेल बोरिवली स्टेशनला हे लोकेटेड आहे. आणि ती डिझायनर साडीज भेटतात आणि खूप सुंदर अशी साडी आम्हाला भेटली होती. आणि नेक्स्ट डे आम्ही दीपिकाची जी नऊवारी लुक आहे तोसुद्धा घेण्यासाठी आम्ही गेलो होतो, मी आणि माझी सगळी फॅमिली. सो इथे आम्ही आणि काही साड्या घेण्यासाठी आम्ही ते कुलस्वामिनी, जे की इथे भिवंडीला लोकेटेड आहे, इथेसुद्धा आलो होतो. इथेसुद्धा खूप छान छान कलेक्शन्स आहेत साडीचे आणि खूप छान साडी भेटतात. माझीसुद्धा जी रिसेप्शन लुक आहे तीसुद्धा मी इथूनच घेतला होता. माझा फायनल लुक आहे तो पण मी तुम्हाला नंतर दाखवेलच. खूप सुंदर लुक झाला होता या साडीचा. आणि त्याच्यानंतर दीपिकाचं लग्न होतं तर मी सुद्धा थोडीफार शॉपिंग केली होती, गोल्ड शॉपिंग वगैरे. प्रसादने मला ॲनिव्हर्सरी गिफ्ट दिलं होतं. अशा प्रकारे जेव्हा लग्न सीझन येतो तेव्हा आपल्याला खूप सारी शॉपिंग लेडीज लोकांना करायचीच असते. सो धमाल येते. त्याच्यानंतर दीपिकाची एंगेजमेंटची रिंगसुद्धा आम्ही वामनहरी पेठेमधूनच घेतली होती. खूप सुंदर अशी रिंग तिने फायनलाईज केली होती. त्याच्यानंतर आम्ही केला थोडासा ब्रेकफास्ट, खूप पोट भरलं. आणि हा आहे माझा रिसेप्शनचा लूक. मी थोडंफार ह्याच्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न करते. खूप सुंदर अशी साडी होती. तान्या मित्तलनी पण नेसली होती, तशाच लुकमध्ये मला हवी होती आणि तशीच मला भेटली. सो त्याच्यानंतर दीपिकाचा पण लुक खूप सुंदर होता. हा आहे दीपिकाचा लुक. आणि जर तुम्हाला फुल ब्लॉग बघायचा असेल तर मी वेडिंग ब्लॉग टाकणारच आहे तो. आणि मी याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये वेडिंगचा फुल ब्लॉग टाकणार आहे, सगळे आमचे रिच्युअल्स अँड एव्हरीथिंग. आणि ही आहे निनादची एंट्री. सगळं काही तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. आणि माझा डान्ससुद्धा आहे, तर तुम्ही बिलकुल माझा नेक्स्ट ब्लॉग बघायला मिस करू नका. मी खूप सुंदर असा जमाई राजाचं वेलकम करण्यासाठी डान्स केला होता मी आणि माझ्या मम्मीनी. सो तो ब्लॉग लवकरच येईल. सो तो ब्लॉग करण्यासाठी मला सबस्क्राईब करा, कारण की जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझी लिंक येईल आणि तुम्ही माझे ब्लॉग सगळे बघू शकाल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय, टेक केअर.